चेक करा तुम्ही किती जोरात पाऊस चालू झालाय. मी इथे ना भांड्यांसाठी अशा बादल्या ठेवून दिलाय, म्हणजे ना इथल्या इथं मला भांडी सुद्धा घासून टाकता येतात, बाहेर पाणी घ्यायला जाण्याची गरज नाही येऊ म्हणून. आता अंधारामुळे एवढं ते काय पाऊस दिसून राहिलं ते करतं, पण हे पाणी जे पडून राहिलं त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. तर आता आहे ना प्लॅन असं ठरलं होतं वरणच्या फुल्या करायच्या, पण काही अडचणीमुळं बापूचा म्हणजे मिस्टरांच्या मोठ्या भावाचा स्वयंपाक करायचं ठरलं. तर आता 2-3 दिवस त्यांचा स्वयंपाक मीच करणार, त्याच्यामुळे त्यांना जायचं ड्युटीवर. तर मग नुसतं वरणच्या फुल्यांनी नसतं झालं, तर मग आता ऐन वेळेवर फक्त वरण भात आणि पोळ्या असा बेत केला. आणि पाऊस इतका चालू झाला. आणि आमच्या घराचं काम तुम्हाला माहिती आहे आत्ताच केलं आहे आम्ही, पण काम तुम्हाला माहिती आहे आत्ताच केलं होतं आम्ही, पण तरी जे व्हायचं तेच होतं आहे. तरी या इकडं मी तुम्हाला दाखवते काय होऊ राहिलं ते. हॅलो मामा, तर हे बघा इथं ज्या ज्या नवीन विटांचं बांधकाम केलंय ना, तर तिथून आहे ना म्हणजे ते विटा पाणी नाही शोषू राहिल्या का काय काय माहिती, डायरेक्ट असं पाणी बघा खिडकीतून पाणी येऊ राहिलं खाली. बघा इथं. तर ना आता हा जे कॉर्नर जो आत्ता घेतला तिकडे काय 2 मिनिटं, हा जो कॉर्नर आत्ता घेतला होता तर त्याच्यावरच आहे ते पाणी टाकू राहिलं, त्याच्यामुळं मग तो आता पुढं सरकून घ्यावा लागला. आणि खाली हे सगळं पाणीच होऊ राहिलं नुसतं. तर आता तिकडे खिडकीत मी पोते टाकून दिले, म्हणजे थोडंफार तिथे जिरल. आणि आता हा कॉर्नर आहे ना उचलून इकडे ठेवून देणार मी बाजूला, कॉर्नर उचलून मी इकडे ठेवून देणार आहे. आणि आता हे का बरं आता काय जे व्हायचं तेच होऊ राहिलं, अगोदर बी गळायचं ना आता बी काम करून गळूच राहिलं. पण आता हा कॉर्नर खराब झाला असता, त्याच्यामुळं आता हा उचलून बाजूला ठेवून देते. तर आता आहे ना कॉर्नर बाजूला सरकून घेतो, म्हणजे मग समजा पाणी पडलं बी तर तिकडं पोते आथरून देता येईल. हळूहळू ए उचल तुझं दप्तर ते. इथे ना नको रे, इथं झाले पोळ्या, इथं टाकलं वरण आणि याच्यात आहे ना भात लावलंय. आणि ह्या मिरच्या तळल्या आहे, कारण तिखट काही भाजी करणार नाही आहे, मग ह्या मिरच्या खाणार आहे. तर असं आहे आजचा मेनू. झालं स्वयंपाक? झाला, बसलो जेवायला आता. काय बनवलं? वरण भात आणि तळलेल्या मिरच्या. बघ हेव्हा ह्या बुलेट मिरची, हे वरण. हा आमचा श्रेयांश जेवण करतोय. आता खुशी पण आली जेवायला. खाली बस. मला टमाटर नको देऊ. फक्त दादा. खुशी तुला काय आवडतं? तुला रे मग ताईनं काय भाजी करेल भाऊ? काय ना काय. हा काय सुरणचे वडा, वरणच्या कोल्या काय सुरणच्या वड्या काय बनवेलं आहे? तुला वरणच्या तुला बरं. हाय हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता म्हणजे आज वार आहे मंगळवार, आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30. आणि आत्ता मला हातपाय धुवायचे, म्हणजे तयार व्हायचं थोडंसं. आणि आज ना थोडंसं स्पेशल जेवण बनवायचं आहे. स्पेशल म्हणजे एवढं काही खास नाही, पण आषाढ महिना चालू झाला आहे आणि ह्या महिन्यात आहे ना खीर, म्हणजे आमच्या इकडं हाय पद्धत, खीर आणि धिरडे म्हणजेच गव्हाचे पिठाचे घावण तयार करायचे. तर ते करायचं आणि खायचं. तर आज मी पण बनवणार आहे. आणि आज काही एवढा प्लॅन नव्हता, पण छोटा भाऊ आला आहे, तर मग त्याला म्हटलं ये जेवायला. त्याला उद्या परत जायचं पण आहे, तर म्हटलं मग ये इकडंच जेवायला. मम्मीची तब्येत काही बरी नाही, त्याच्यामुळं मग येतोय तो. तर म्हटलं करू आज खीर आणि घावण, थोडेसे भजे वगैरे काढू. आणि आता काय काय स्वयंपाक करते ते तुमच्यासोबत मी शेअर करीलच पुढं.
पण मग म्हटलं करू रेकॉर्ड सगळं आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगत जा. तर सगळ्यात आधी ना मी फ्रेश होऊन येते आणि त्याच्यानंतर मग तयारी करू स्वयंपाकाची सगळी. आता ते सगळं तुम्हाला मी पुढं दाखवेनच. सगळ्यात अगोदर बरे ना मी तयार होऊन जाते. तर इथे ना धिरड्यांसाठी गव्हाचं पीठ भिजवलेलं आहे मी. आता हे कसं भिजवलं तर ह्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये यूट्यूबवर टाकलेला आहे. तर तो बघायचा जर असेल तर तो व्हिडिओ पण जाऊन बघा. काय चालू काय बोल काय ते पकडा पकडी खेळायची का? खेळायची का? आता आहे ना धिरडे करायला घेतले. आता एकदा परत मिक्स करून घेते. मस्त नरम येतील कारण ही खिरी सोबत खायचे. आणि पहिले हे तुटणारच आहे मला माहिती आहे. त्याच्यामुळे तरी पण आपण सगळं करू प्रोसेस व्यवस्थित. काय करतो तुटल का नाही? हे बघा कसेला तेलाचा ओला मला चालतो. कसं करायचं चालून हे बघा. बघा ही भाकर तयार झाली. भाकर नाही ते मग काय धिरड्याची भाकर आहे. किती पातळ आहे ना हे दिसत का? हे अरे हा, हे काय काय ते धिरड घावन अजून काय म्हणते काय माहिती. आता हे दोनच शब्द माहिती आहे मला. याला काय म्हणते तेवढं. आणि या मिरच्या कशाला चिरून ठेवल्या एवढ्या? तुम्ही चिरून ठेवल्या त्या तळायला मा नका कौतिक टाकू. हां तुम्ही तळलेल्या आहेत चिरलेल्या मिरच्या आहेत त्या. मग ते तळणार कधी तळणार ते? मग आता एक करीन मानदेवानी 2च हात द्यायले. जास्त कामाने जमते मला एक संग. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? काय त्याच्याबद्दल निश्चित कमेंट करा तुम्ही. काय टिल्या काय चालेल? टिल्या त्याला घरी प्रेमानं म्हणत्या आणि त्याचं ओम नाव आहे तसं. आता प्रेमानं टिल्याच म्हणत्या. तसं काही नाही आहे. त्याचं इकडे का त्याचं नाव ओमच आहे. हे हसू राहिले त्याला. काय म्हणतात बोल? हा मग कोण आहे? कोण आहे तो? आता हे धिरडे चालू आहे. याला मिरच्या चालू आहे. इथं काय दाखवलं असेल तुम्हाला? भात आहे, सारा खीर आहे. खीर भात काळी रस्सी बी होती माझ्या मोती कुठेतरी बहुतेक. ते बा काळी रस्सी दूध. आज स्वतःचा भाऊ आला तर काय 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 चालू आहे. हां आपण जर कधी म्हणलं साधं एखादा पापड तरी भूज तरी जीवर येतं. काय वाटतं? तुम्ही तुमचा भाऊ बोलवायचा. तुमच्या भावाला करून दे. माझा भाऊ शेजारीच आहे. मग बोलवायचं कधी देईल करून. शेवटी पाडतं ते पाडतं. सोपं नाही. जुनी म्हण आहे ती बाहेर नाही जात. तुमच्या भावाला पटत नाही. याच्यातलं खीर नाही आवडत.
बरेचसे पदार्थ आहे जे आवडते मी. काय बनवायचं? तांदळाचं पाणी. आणि त्याला पुरणपोळ्या बनवत्या आवडायच्या त्या बनव ना मग तर काय नाही जमत तुझ्या भावाला आवडते कसं बनवून राहिलं लगेच मावा त्याच्यावरून पात्याला याच्यातलं निम्म नाही आवडायचं. मग माझ्या भावाला जर पुरणपोळी म्हणली तुला काय जेवर येतं जीवर काय नाही येत मला. आता मग फक्त म्हणलं मम्मीला बोलव तरी हा, मग तेव्हा कशी पाहत लागत रागा त्या बघ डोळे बघा तिचे बघा ते बघ बघा बघ कोणाच्या मम्मीला? माझ्या का तुमच्या? तुझ्या आणि माझ्या खाला माझ्या मम्मीला काय बोलवायचे? माझ्या मम्मीला काय बोल तिचं घरी ते कधी येऊन मा मम्मी काय बोलवायचं मग बोलवेल तुमच्या मम्मीला बोलवेल ना. तिनं ठर हे बघा माझा नवरा पाहुण्यांना बसून दिलं आणि मी नाही जेवायला बसलेली त्याच्यामुळं बिचारा माझा नवरा पण नाही बसेल. आता धिरडे करणार आहे. का बरं नाही बसले तुम्ही? जेवत नाही मी बसायचं जोरात बोला. तू जेवत नाही मी जेवायचं पाहुणे तुझ्याकडे माझ्याकडे दोघांकडे पाहुणे आले म्हणजे तुला लवकर आवडायचं चला पटकन करून घेतो आम्ही आणि जेवायला बसतो.